एकदा एका मुलाला मी सहज प्रश्न विचारला की म्हणलं अशी एखादी गोष्ट सांग जी पांढरी असताना एकदम घाणेरडी असते पण जेव्हा ती काळी असते तेव्हा छान स्वच्छ वाटते. त्याने पटकन उत्तर दिलं की आमचा ब्लॅकबोर्ड. आमचे सर खडूने तो पांढरा करतात तेव्हा अतिशय घाणेरडा असतो पण आम्ही डस्टरने तो कायम स्वच्छ करत असतो. आता मला सांगा अशा अतरंगी मुलांची कोण पंगा घेणार? मी तर घेणार नाहीये. तुम्ही तुमचं बघून घ्या. असंच एक झकास गाणं घेऊन येते अमृता सुभाष. गुड गर्ल. माझं सगळ्यात आवडतं गाणं आणि काय मजा आली. धमाल आली की नाही? थँक्यू. पण आज आपल्या मुख्याध्यापिका आणि पीटीचे सर सुद्धा तिथे सज्ज आहेत. त्यांना विचारूयात आपण. खूप छान, मस्त, एकदम फर्स्ट क्लास. तू इतकं एन्जॉय केलंस ना ते गाणं. ते कळत होतं की तू स्वतः इतकं एन्जॉय करत करत ते गाणंच इतकं गोड आहे, भयंकर गोड गाणं आहे. आणि लहान मुलांच्या मनातले सगळे सगळे भाव तू दिलेस तुझ्या गाण्यातून आणि बॉडी लँग्वेज म्हणून. मस्त परफॉर्मन्स. आय एम सो हॅपी. थँक्यू बाई, थँक्यू. एकतर मला वाटत नाही की महाराष्ट्रात तुला न ओळखणार असं कोणी असेल. पण जर का असं कोणी असेल जे तुला ओळखत नाहीत तर त्या व्यक्तीला जर का मी सांगितलं की ही मुलगी खरोखर आता 9वीत आहे किंवा 10वीत आहे तर काय बिशादे कोण म्हणेल की नाहीये म्हणून. खरं खरं अगदीच. तुझ्या बाह्य रूपामध्ये आणि अंतर्मनामध्ये तू जे बालपण जपलेलं आहेस ना, जे तुझ्या आवाजातनं, गाण्यातनं, वागण्यातनं कायम बाहेर येत असतं. तर त्यामुळे हे लहान मुलांची राऊंड म्हणजे मला माहिती होतं की आजचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स हा तुझाच असणार आहे. माकडाच्या हाती कोलीत म्हणतात तसं. वा वा, व्हेरी गुड, व्हेरी थँक्यू, गुड. थँक्यू. बरं आता पंगा घेण्याचा विषय आहेच आहे तर शाळेमध्ये असताना तू कोणाशी पंगा घेतलायस? मी पंगा नाही. मी फार साधी, सरळ, लाजाळू. त्याच्यानंतर अबोल अबोल. इकडनंही हसते, तुम्ही पण हसता म्हणजे. अबोल आणि खोटारडी अशी मुलगी होते. नाही नाही, पंगा खरं शपथ. मला खरं सांगू, खरोखर मला लाज वाटायची कुणासमोर. म्हणजे बाहेर जर सगळे मला माहिती घरी पाहुणे वगैरे आले ना, मला लाज वाटायची की आता मला गाणं म्हणायला सांगतील म्हणून मी लपून बसायचे. माझे हातपाय थरथरायचे लोकांसमोर जायला. ते म्हणजे माझे गुरु सत्यदेव दुबेजी, त्यांनी मला पहिल्यांदा लोकांसमोर उभं केलं तेव्हा थोडं थोडं माझी स्टेज फ्राईट आता इतकी गेली आहे की आता सांभाळायलाच लागतं हिला. पण मजा अशी यायची लहानपणीची. तो आवाज ना मला आता वापरायला ते मला आठवलं की लहानपणीचं माझं एक गाणं होतं. ला 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 ला. मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, फिसकारून अंगावर येतात ग,
येतात ग मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग मने तुझ्या पिल्लांना मने तुझ्या पिल्लांना मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग. हे मी का केलं माहिती असं मला असं माहिती होतं की जेव्हा स्पीड वाढवतो आपण तेव्हा लोक टाळ्या वाजवतात. त्यामुळे मी लहानपणापासून या गाण्यात शेवटी इतका स्पीड वाढवायचे की मला श्वास लागायचा आणि मग लोक टाळ्या वाजून हो छान शेवटी तुझ्या आईला अनेक जणांनी सांगितलं असेल मने तुझ्या पिल्लाला सांभाळ ग. आणि कोण म्हणे ही अबोल होती तेव्हा. बघ नाही तर काय, काही सांगते एवढीच. आपली उगाच. बरं तू कुणाशी नाही पंगा घ्यायची हे मान्य आहे आम्हाला, ठीक आहे. पण तुझ्याशी कोण कोण पंगा घ्यायचा? अरे माझा भाऊ यार हं? म्हणजे खूप चांगला पंगा घ्यायचा. अर्थात त्याचं नाव जय आहे आणि आम्ही सॉलिड एकमेकांशी मारामारी वगैरे करायचो आणि आमच्या मारामारीत गुदगुल्या खूप असायच्या. म्हणजे माझं अस्त्र गुदगुल्या होतं कारण तो खूप स्ट्रॉंग होता. त्यामुळे मी त्याला असं नुसतं केलं की ते माझं अस्त्र होतं आणि मग तो हॅ वगैरे करायला लागायचा. पण पंगा नाही म्हणता येणार कारण मी फार म्हणजे माझी काय म्हणतात खूप बारीक होते आणि तो एकदम स्टाउट होता. त्यामुळे पंगा नाही म्हणता येणार. पंगा नाही मी आपली जपून मी पण काही पंगा घेणार नाही. पण आज मार्क्स नाहीयेत. आपल्या पीटीच्या सरांनी आणि मुख्याध्यापिकेने एक बक्षीस तुझ्यासाठी खास राखून ठेवलंय. ओके पाहिजे? येऊ मी तिकडे? ओके हो ये ना. लंगडी वगैरे घालून काय बसू? ओ पापडवाले, पंगानाले, ये thank you. ते एकदा आम्हाला दाखव की वाजून. खरंच माकड आहे, खरंच माकड आहे. ते पण माझ्यासारखं गाणारं माकडे. ठीक आहे, तुझ्या आजचा परफॉर्मन्स तर मस्तच झाला. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी ऑल द बेस्ट. थँक्यू ऑल द बेस्ट. बाय थँक्स. Sa-re-ga-ma-pa, I get, sa-re-ga-ma-pa.